शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू आहे, ती म्हणजेच गाय गोठा अनुदान योजना। या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या जनावरांना नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देणं हा आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गायी म्हशीसाठी पक्का आणि सुरक्षित गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। हे अनुदान शेतकऱ्यांच्या जनावरांच्या संख्येनुसार दिल्या जाते। या योजनेमुळे शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढते, जनावरांचे आरोग्य सुधारते, एकूणच शेती व्यवसायाला बळकटी सुद्धा मिळते। ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक मुख्य भाग असून शेतकऱ्यांना मोठा आधार देत आहे। शेतकऱ्यांसाठी मनरेगा तर्फे गायगोठा अनुदान योजना ही योजना शेतकऱ्यांना गायगोठा तयार करण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयापर्यंत अनुदान राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाते। तर या योजनेचा अर्ज करायचा कसा, हा अर्ज द्यायचा कुठे, याची सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर शेती संबंधित योजना असेल, शासकीय योजनेची माहिती असेल, याचे व्हिडिओ आपण फ्री मध्ये देत असतो, म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। आता या योजनेची सविस्तर माहिती आणि उद्देश काय आहेत हे आपण सर्वप्रथम पाहूया। तर गायगोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या जनावरांना ऊन असेल, पाऊस असेल, थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे। त्यामुळं जनावर निरोगी राहते, जनावरांचं आरोग्य चांगलं असतं आणि स्वच्छ आणि हवेशीर गोठ्यामध्ये जनावर अधिक दूध सुद्धा देतात। बरेच शेतकरी आता शेतीसोबत जोडधंदा म्हणजेच दुग्ध पालन करताना दिसत आहेत। या दूध वाढीसाठी चांगला गोठा असणं सुद्धा गरजेचं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढते। दूध उत्पादनात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा वाढते आणि त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्यास मदत मिळते। या योजनेमुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण झाल्यात, कारण गोठा बांधण्यासाठी स्थानिक कामगारांची मदत घेतल्या जाते। या योजनेमुळे शेतकऱ्यांचे या जनावरांपासून मिळणारं जे आहे म्हणजे ते शेण आणि गोमूत्र व्यवस्थित जर गोळा केलं तर ज्यामुळं शेतीसाठी सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात सुद्धा उपलब्ध केल्या जाते। मग आता ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली योजना असून ती त्याचा मुख्य व्यवसायाला एक मजबूत आधार प्रदान करते। मग आता या योजनेसाठी काही महत्त्वाच्या पात्रता आणि निकष सुद्धा राखीव ठेवण्यात आले आहेत। मग आता पात्रता आणि निकष काय आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। गायगोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करणं आवश्यक आहे। सर्वात प्रथम म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीच राज्य सरकारने योजना सुरू केली आहे। अर्जदाराकडे किमान 2 आणि जास्तीत जास्त 18 जनावरं असणं आवश्यक आहे। गोठा बांधण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेती जमीन असणं आवश्यक आहे, ज्याचा पुरावा म्हणून तुम्ही 7/12 उतारा सादर करू शकता। आता अर्जदार हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा म्हणजेच MG नरेगा जॉब कार्ड धारक असणं गरजेचं आहे। तसेच अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणं बंधनकारक आहे, कारण अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केल्या जाते। सरकारी कर्मचारी किंवा शेतकरी आयकर भरतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या व्यतिरिक्त कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ आता घेता येणार आहेत। तर या योजनेसाठी पात्रतेसाठी संबंधित पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेणं सुद्धा आवश्यक आहे। आता मनरेगाचं जॉब कार्ड हे तुम्हाला मिळणार कुठं? संबंधित ग्रामपंचायत रोजगार सेवक यांच्याकडून तुम्हाला जॉब कार्ड त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतं। या योजनेसाठी काही महत्त्वाची कागदपत्र सुद्धा लागणार आहेत, तर ती कागदपत्र कोणती हे सुद्धा आपण पाहूया। गायगोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्र सुद्धा सादर करणं आवश्यक आहे, जसं की तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। अर्जदाराची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड हे वापरू शकता।
त्याचबरोबर बँक पासबुकची प्रत, अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते। या खात्याला डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम जमा केली जाते, म्हणून तुमच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 7/12 उतारा आणि 8 उतारा, जमिनीचा मालकीचा पुरावा म्हणून हे महत्त्वाचे 2 पुरावे तुम्हाला सादर करायचे आहेत। त्याचबरोबर मनरेगा जॉब कार्डची परत, अर्जदार मनरेगाचा जॉब कार्ड धारक असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पशुधन असल्याचा दाखला, अर्जदाराकडे जनावर आहेत हे सिद्ध करण्यासाठी पशुधन अधिकाऱ्याचा दाखला किंवा प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र हे सुद्धा जोडणं बंधनकारक आहे। ग्रामसेवकाकडून योजनेच्या लाभासाठी शिफारस प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायचं आहे। गोठा बांधणीचा अंदाजपत्रक आणि आराखडा, गोठा बांधकामासाठी तपशिलावर खर्च आणि आराखडा हा सादर तुम्हाला करावा लागणार आहे। मग आता हा आराखडा आणि जो तपशीलवारी लागणारा जो खर्च आहे हा खर्च तुम्हाला मिळणार कुठं किंवा आराखडा मिळणार कुठं? तुम्ही संबंधित ग्रामपंचायत, ग्राम रोजगार सेवक यांच्याकडून हा आराखडा तयार करून घेऊ शकता। त्याचबरोबर पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, अर्जदाराचे अलीकडील पासपोर्ट साईज फोटो हे 2 प्रतीमध्ये लागणार आहेत। त्याचबरोबर मोबाईल क्रमांक, आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक हा सुद्धा आवश्यक आहे। जसं की तुमच्या खात्याला आधार लिंक असेल त्याचप्रमाणे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक सुद्धा असणं गरजेचं आहे। ही सर्व कागदपत्र योग्य आणि पूर्ण असतील तर अर्ज प्रक्रिया मोठ्या आणि जलद गतीने पारदर्शकप्रमाणे केल्या जाते। आता या योजनेसाठी अर्ज नेमका करायचा कसा? गायगोठा अनुदान या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय एकदम सोपी आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये संपर्क साधायचा आहे। तिथे तुम्हाला योजनेचा अर्ज मिळेल किंवा तुम्ही झेरॉक्सवर जाऊन सुद्धा हा अर्ज मिळवू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक तुम्ही अर्ज हा डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट सुद्धा घेऊ शकता। तर तो अर्ज तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे, संपूर्ण अर्ज एकदम व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। त्यासोबत वर नमूद केलेली या व्हिडिओमध्ये जी कागदपत्र आपण नमूद केली आहेत ही सर्व कागदपत्र जोडायची आहे। अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे। अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील। या पडताळणीमध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र आहात किंवा पात्र नसणार आहात हे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तपासल्या जाईल। सर्व माहिती योग्य असल्यास आणि तुम्ही पात्र असल्यास तुमच्या अर्जाला मंजुरी दिल्या जाईल। त्यानंतर अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्याने थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केल्या जाते। अनुदानाची रक्कम आणि वितरण, या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम जनावरांच्या संख्येनुसार ठरवली जाते। जसे की 2 ते 6 जनावरांसाठी 77,184 रुपये अनुदान ठेवण्यात आलं आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे 6 किंवा 8 जनावर असतील त्या शेतकऱ्यांना 1,54,368 रुपये अनुदान ठेवले किंवा 18 पेक्षा जास्त जनावरांसाठी 2,31,564 रुपये अनुदान या योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे। मग आता हे अनुदान जवळपास 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मिळतं। पहिल्या टप्प्यामध्ये अर्ज मंजूर झाल्यावर काही टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिल्या जाते, जेणेकरून शेतकरी बांधकाम सुरू करू शकेल। त्याचबरोबर जो दुसरा टप्पा आहे तो दुसऱ्या टप्प्यात बांधकाम काही प्रमाणात पूर्ण झाल्यावर पुढील रक्कम दिल्या जाते। आणि सर्वात महत्त्वाचा आणि तिसरा टप्पा म्हणजे शेवटचा हप्ता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर दिला जातो। या टप्प्याटप्प्याच्या वितरणानं अनुदानाचा योग्य वापर होतो आणि याची खात्री सुद्धा केल्या जाते। तर आता या योजनेमुळे शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम होतो, त्यांना स्थिर उत्पन्न मिळायला सुरुवात होते आणि ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायाला चालना मिळते। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा शेतकऱ्यांना आत्मसात करणं गरजेचं आहे। त्यातलं महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नका, कारण यामुळे तुमचा अर्ज हा नामंजूर म्हणजेच बाद सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे संपूर्ण माहिती द्यायच्या वेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती योग्य आणि खरी माहिती तुम्हाला सादर करायची आहे। सर्व कागदपत्र मूळ प्रतीसह घेऊन जायचं आहे, जेणेकरून पडताळणी सोपी होईल। कोणत्याही मध्यस्थाला पैसे देण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही। योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य ही ठेवण्यात आली आहे। तर अर्ज जमा केल्याची पोचपावती, एक्नॉलेजमेंट नंबर किंवा जी पावती असते ही पावती तुम्हाला घेणं सुद्धा गरजेचे आहे। ही पावती घेताना तुम्ही अजिबात विसरू नका। वेळोवेळी तुमच्या अर्जाची स्थिती ही तपासत राहायची आहे। योजनेच्या अधिकृत शासन निर्णयाची प्रत आणि अर्ज नमुना पाहण्यासाठी तुम्ही शासनाच्या संकेतस्थळाला सुद्धा भेट देऊ शकता।
गायगोठा अनुदान योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत लाभदायक आणि महत्त्वपूर्ण असलेली योग्य योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना सुरक्षित आणि स्वच्छ निवारा मिळतो, ज्यामुळं त्यांचे आरोग्य आणि दूध उत्पादन सुद्धा वाढत असते. आता राज्य सरकारने गायगोठा अनुदान म्हणजेच शरद पवार ग्राम समृद्धी अनुदान या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे. या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतला आणि 3 टप्प्यामध्ये जवळपास 77,000पासून तर 2 लाख 2.5 लाख रुपयापर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळालेलं सुद्धा आहे. मग आता तुमच्याकडे जनावर असेल, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया करून तुम्ही जवळपास 3 लाख रुपयापर्यंत या योजनेचा अनुदान मिळवू शकता. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुमच्याकडे जनावर असतील, तुम्हाला अर्ज करायचा असेल आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती जर योग्य वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा मित्रांनो लाभ घेता येईल. आता आपल्या या YouTube चॅनलवर अशाच योजनेची व्हिडिओ आपण टाकत असतो आणि व्हिडिओ संपूर्णपणे विनामूल्य असतात. तर मित्रांनो, तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की जाता जाता तुम्ही अद्याप आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. त्याचबरोबर आपण एक महत्त्वाचा व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केलंय, जेणेकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांकडे प्रत्येक योजनेचा लाभ त्यांना मिळावा, हाच उद्देश आपल्या या YouTube चॅनलचा आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. त्याला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची. तोवर थांबतो. जय जवान, जय किसान.